नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत मुंबईपासून थोडेसे दूर ठाण्याला. ठाण्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे इथे बरीच तळी आढळतात. त्यामुळे या शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखले जाते. ठाणे इतिहास आणि आधुनिकतेचा संगम असलेले शहर. पण या शहराच्या पूर्वेकडील एका छोट्याशा कोळीवाड्यात शांत खाडीकिनारी काही अवशेष असे दडलेले आहेत, ज्यांचा इतिहास फार थोड्यांना माहीत आहे. आज आपण शोध घेणार आहोत कोपरीच्या गूढ तोफांचा. कोपरी ठाण्याच्या खाडीकिनारी वसलेले एक साधे शांत कोळी गाव. आज येथे मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. पण काही शतकांपूर्वी या जागेचं महत्त्व खूप मोठं होतं. हे गाव एक महत्त्वाचं बंदर म्हणून ओळखलं जात होतं. या ठिकाणी 12 तोफा उत्खननात मिळाल्या होत्या असे मानले जाते की 1737च्या दरम्यान जेव्हा मराठा पोर्तुगीज युद्ध सुरू होते तेव्हा या इथे आणून ठेवल्या गेल्या. आश्चर्य म्हणजे या तोफा एका ठिकाणी नव्हत्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वी विखुरलेल्या होत्या. आता या एका ठिकाणी एकत्र करून उद्यानासारखी रचना करून त्या तोफांचे संवर्धन केलेले आहे. इतकेच नाही तर बाजूला लहान मुलांना खेळण्याची बाग, बसण्यासाठी कट्टे देखील तयार केले आहेत. याच्या शेजारी एक हनुमानाचे मंदिर देखील आहे. ते चिराच्या दगडात बांधलेले दिसून येते. हे मंदिर जवळपास 100 वर्षांहून जुने आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात ट्रक व ट्रेनद्वारे या परिसरातून मीठ पाठवले जायचे. म्हणूनच या भागाला मीठ बंदर असे नाव पडले. हे ठिकाण ठाणे स्टेशनपासून जवळच आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिटात इथे चालत किंवा गाडीवरून अजून लवकर पोहोचू शकता. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ इथेच संपला. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.